एका ठिकाणी एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं. संसार सुखाचा चालू होता. नवरा काम करायचा, उदरनिर्वाह चालत होता. सगळं व्यवस्थित चालू होतं. पण मात्र गावामध्ये राहत असताना त्या गावामध्ये जो सरपंच आहे तो त्यांच्या घरी चक्रा मारायचा. सगळं व्यवस्थित चाललेलं होतं, कशाचीही कमी नव्हती. तो त्यांच्या घरी यायचा आणि त्या महिलेला विचारपूस करायचा, कसं चालू आहे, काय चालू आहे. आता नवऱ्याला वाटायचं चला सरपंच आहे, करत असेल सगळ्यांची विचारपूस. ते नवरा काही लक्ष देत नसायचा. पण येणं जाणं हे मोठ्या प्रमाणात वाढत गेलं दिवसेंदिवस. जेव्हा तो नवरा घरी नसायचा तेव्हा तो सरपंच त्याच्या बायकोच्या सोबत त्यांच्या घरामध्ये असायचा. सगळं काही मनमोकळेपणाने करायचं. संपूर्ण प्रकरण जेव्हा नवऱ्याला काही कल्पनासुद्धा नव्हती की असं काही घडेल म्हणून, जेव्हा त्या नवऱ्याला समजलं त्याच्या पायाखालची जमीनच हादरली. कुठे घडलं, कसं काय घडलं, काय आहे नेमकं हे प्रकरण, तर आपण सगळं व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या मित्रांनो. लाईक नक्की करा. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशामधली झाशी जिल्ह्यातली मौरानीपूर गावामध्ये मौरानी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली घटना आहे. तर हे नवरा बायको तिथं राहत होते. नवरा बायको जोडपं दोघंच होते. मूळ बाळ नव्हतं झालेलं अजून. संसार चांगला सुखाचा चालूच होता. पण संसार सुखाचा चालू असताना जेव्हा घरी नवरा नसायचा तेव्हा तिथे सरपंचाला घरी बोलवायचे. सरपंच त्यांच्या घरी येणं जाणं होतं. पण हे असंच चालू राहिलं. त्यानंतर जी बायको होती ती सरपंचाच्या प्रेमात पडली. 60 वर्षाचा सरपंच, 25 वर्षाची बायको प्रेमात पडली होती. वयामध्ये खूप अंतर होता तरीसुद्धा त्या महिलेला सरपंच मोठ्या प्रमाणात आवडायचा. एक दिवस ती सरपंचाला भेटायला गेली आणि त्याच्यासोबत फरार झाली. जाताना घरामध्ये जे पैसे होते ते सुद्धा घेऊन गेली. जेव्हा नवऱ्याला समजलं घरी आल्यानंतर त्याने लगेच मौरानीपूर पोलीस स्टेशनला गेला. पोलिसांना सगळं सांगितलं, सरपंचाबरोबर माझी बायको पळून गेली म्हणून. 1 लाख रुपये होते घरामध्ये सुद्धा घेऊन गेली ती. तर अशा घटना समाजामध्ये खूप घडत आहे मित्रांनो. तर आपण कोणाला बदनाम करत नाही. व्हिडिओ बनवायचा विषय एवढाच की अशा घटना घडू नये. तुम्हाला काय वाटतं स्टोरीतून कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.